नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म आता मंजूर झालेले आहेत. तुमचा देखील फॉर्म जर मंजूर झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. काही दिवसांमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे, जमा केलं जाणार आहे. परंतु तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याला जर लिंक असेल, म्हणजेच NPCI DBT लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे 3000 रुपये जमा होतील, नाहीतर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल की आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही, असेल तर कोणत्या बँकेला लिंक आहे ते कसं चेक करायचं, तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर काय करायचं हे सुद्धा आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये कोणतीही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये माय आधार असे टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर UIDAI ची आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट पहिलीच या ठिकाणी येईल. या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती डायरेक्ट येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी अंगठ्याचं चिन्ह दिसेल आणि त्याच्या खाली लॉग इन बटन आहे. तर या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे 12 अंकाचा तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो जशास तसे या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे. तुमच्या जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या जवळच्या शेजारील आधार सेंटर वरती जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे भरपूर ऑप्शन दिसतील. त्यापैकी 5 नंबरचा ऑप्शन बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं येत असेल तर ते कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे ते खाली या ठिकाणी दाखवले जाईल. तर आता इथे पहा, बँकेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच या महिलेचे जे पैसे येणार आहेत ते या बँकेत येणार आहेत. लाडक्या बहिणीचे सुद्धा 3000 रुपये याच बँकेत येणार आहेत. खाली या ठिकाणी पहा बँक सेडिंग स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं स्टेटस काय दाखवतंय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. हे जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डाच्या माध्यमातून म्हणजेच DBT NPCI च्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत. परंतु इथे जर तुमचं बँक सेडिंग स्टेटस हे इनऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही पहिलं ऑप्शन आहे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टाचं नवीन डिजिटल खातं काढून घेऊ शकता. तुम्हाला जर पोस्टामध्ये जर जायचं नसेल तर तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जाऊन DBT NPCI लिंक करून घेऊ शकता. तिथे ऑफलाईन फॉर्म भेटेल, तो फॉर्म भरून त्यांना द्यायचा आहे. तेव्हा तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक होईल आणि काही दिवसांनी बँक लिंकेज दाखवेल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे. महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.